तुम्ही केव्हा PSI झालात? मी 59 साली झालो. वय तेव्हा वयाच्या 20व्या वर्षी. वयाच्या 20व्या वर्षी. 20व्या वर्षी. तेव्हा MPSC होतं? MPSC वगैरे काय नव्हतं. बरं. त्यावेळी इंटर पास नसलं तरी तुम्ही फर्स्ट इयर आणि बी सर्टिफिकेट जरी केलं असेल हां. तरी तुम्हाला परीक्षेला बसता येतं. बी सर्टिफिकेट NCC. NCC बी सर्टिफिकेट आलं तरी तुम्हाला तुमचं परीक्षेला कॉलेज कोणतं होतं? हां? कॉलेज कोणतं होतं तुमचं? मी वाडिया कॉलेजला होतो. वाड्या मी कॉलेज. तिकडे सिनियर अंडर ऑफिसर होतो हम्म. आणि सुदैवाने जेवढी नॅशनल केमिकल लॅबोरेटरीला नेहरू भेट द्यायला आले होते त्यावेळी आम्ही गार्ड ऑफ ऑनर दिला होता बरं. आणि त्या गार्ड ऑफ ऑनरचा मी प्लाटून कमांडर होतो एका. ओके. आणि ऍक्च्युली नेहरूंनी त्यावेळी माझ्याशी हे असे काय केलेलं तेव्हा? अभिमानाने मला सांगता येईल की तिने यांच्याशी माझा संपर्क आला. राजीव गांधी तर मला मुद्दाम भेटायला आले होते. ते केव्हा आले होते? ते म्हणजे हे घटना घडल्यानंतर 2 मेला ते मुंबईला भेटीसाठी आले. बरं. हे 4 अशोकला पकडल्यानंतर 6 एप्रिलची घटना. हो. मग वीकने माझा फ्रंट कव्हरला फोटो पण अनेक माझ्या मुलाखती टीव्हीवर चालूच असायच्या. तर ते बऱ्याचदा वर्तमानपत्रात माझे फोटो यायचे. तर मी बंदोबस्तासाठी वरळी नाक्यावर उभा होतो. राजीव गांधीची अशी मोटरकॅट चालली होती. त्यांनी पाहिलं, त्यांनी सांगितलं गाडी थांबवा, मला त्याशी भेटायचं. कारण त्याने माझा चेहरा ओळखला. बरं. आणि मग त्या सिक्युरिटीवाल्याने सांगितलं इथे नाही साहेब, राजभवनला. मग दुसऱ्या दिवशी पहाटेच राजभवनला राजीवनी मला बोलवलं. मग आमचं अभिनंदन केलं, शिकहँड केला. आहे ते सगळे फोटो बरोबर आहेत. अरे वा. सर, तुमचं आणि दाऊद इब्राहिमचं कधी आमने सामने झालं? दाऊदच्या भावाचा मर्डर जो केला, शाबीरचा मर्डर, बरं. तर त्याचे जे आरोपी होते, पठाण गँग होती, तर ते दाऊदचेच पूर्वीचे सहकारी होते. पण बरं. दाऊद त्यांचा शोध घेत होता, त्याला ते मिळत नव्हते. पण 2 वर्षानंतर मी त्यांना अहमदाबादच्या कालूपूर एरियातून पकडून आणले. बरं. त्यांनी त्या शक्तीच्या प्रोड्युसर मुशीरची किडनॅपिंग करून त्याकडून पैसे काढले होते. बरं. तर त्याला आम्ही आमच्या सोर्सेसनी पकडून तिकडून अहमदाबादहून आणले होते. त्यामुळे जे त्याला शक्य झालं होतं ते मी शक्य केलं होतं. त्यामुळे तो मला फार आदराने वागवायचा. तो हजेरीला पोलीस स्टेशनला क्राईममध्ये यायचा. आल्यानंतर नुसतं सलाम साहेब मै दाऊद. म्हटलं ठीक आहे. मी काय द्यायची कधी, पण ते एकदा त्याने म्हणून सलाम करून एक माणसं पाठवली, साहेब तुम्ही एवढं मोठं काम केलं, काहीतरी तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. म्हटलं मला तुझं काही नको. त्या एवढाच त्याचा माझा संबंध. कारण माझ्या कुठल्या केसमध्ये तो वॉन्टेड नव्हता. बरं. पण त्याला माझ्याबद्दल शेवटी त्यांनी त्याला मारलाच, कोर्टामध्ये मारलाच. पण त्याला जे शक्य झालं नव्हतं ते मी शक्य, त्यामुळे त्याला माझ्याबद्दल एक आदर होता असं वाटतं.